जेव्हा गर्भ पोस्टेरियर साईडला वाढणार, मागच्या साईडला जेव्हा वाढतो त्यावेळेला गर्भाचं प्रेशर हे रेक्टमवरती म्हणजे इंटेस्टाईनवरती यायला लागतं. आता रेक्टमवरती ज्या वेळेला प्रेशर येतं त्यावेळेला कॉन्स्टिपेशनचा त्रास तुम्हाला व्हायला लागतो. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल किंवा तुम्ही अनुभवतही असाल की तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. हा त्रास आणखी तुमच्या खाण्यापिण्याच्या गडबडीमुळे पण असू शकतो आणि तुम्ही जे कॅल्शियम आयन सेवन करता त्या यांनी पण कधी कधी हा त्रास तुम्हाला होऊ शकतो. आता या त्रासाला डील कसं करायचं, कारण गर्भ तर वाढणार आहे आणि त्याला तर आपण काय करू शकत नाही. मग हा त्रास आपल्याला होऊ नये किंवा जर होत असेल तर काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा तर आता बघा ना की इंटेस्टाईनचं जे ल्युमेन आहे त्याच्यावरती प्रेशर येते आहे आणि ते कन्स्ट्रिक्ट होते आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने स्टूल फ्लो व्हायला पाहिजे तशी होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये व्यवस्थित डाएट चार्ट जो आपण बनवला आहे तशा प्रकारचं जर तुम्ही डाएट घेतलं तर तुम्हाला हा कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही, कारण आपण त्यात सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या आहेत. त्याच्यामध्ये लिक्विड पण घेतला आहे, फायब्रस फूड पण आपण घेतो आहे, दूध पण त्याच्यामध्ये घेतलं जात आहे, ताक पण तुम्ही सेवन करत आहात आणि या सगळ्यांमुळे तुमचं डायजेशन व्यवस्थित राहील आणि डायजेशन जर व्यवस्थित राहिलं तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. आता बघा, तुम्ही म्हणाल की मी हे सगळं करते आहे किंवा हे केल्यानंतरही जर तुम्हाला त्रास असेल तर या त्रासाचं पुढे कन्व्हर्शन याच्याकडे तुम्ही लक्ष नाही दिलं तर काय होतं, कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढत जातो आणि त्याच्यामुळे पाईल्सचा त्रास होतो ज्याला मूळव्याध आपण म्हणतो. आणि मूळव्याधाकडे पण तुम्ही लक्ष नाही दिलं तर ब्लिडिंग पाईल्सचा त्रास तुम्हाला होतो आणि हे ब्लिडिंग पाईल्स ह्याच्यामध्ये ब्लड जेव्हा जातं तेव्हा तुम्हाला विकनेस पण येतो. आता हे सगळं तुम्ही व्यवस्थित घेत आहात, डाएट व्यवस्थित घेणं सुरू आहे, तरी देखील कॉन्स्टिपेशनचा त्रास जर तुम्हाला होत आहे तर तुम्हाला काही चेंजेस डाएटमध्ये करायचे आहेत. जसं पाणी भरपूर प्यायचं आहे, तेलकट तळणाचं मसाल्याचं आणि शिळं अजिबात खायचं नाही. वेळेच्या वेळी आपल्याला जे आपण डाएटमध्ये प्लॅन केलं ते तसंच्या तसं घ्यायचं आहे. थोडं लिक्विड डाएट वाढवायचं आहे. फायब्रस फूड, फळे, त्यानंतर सलाद हे भरपूर घ्यायचं आहे. हे केल्याने कॉन्स्टिपेशनचा जो त्रास आहे हा तुमचा कमी होईल. आणि तरी देखील जर त्रास असेल तर मग मात्र तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टला दाखवून त्यावरती काय ट्रीटमेंट घ्यायची ते तुम्हाला सजेस्ट करतील. परंतु तुम्हाला सांगते, जर तुम्ही डाएट चार्ट व्यवस्थित फॉलो केला तर तुम्हाला हा त्रास होणार नाही. आता बघा, त्याच्या पाठीमागे असतं म्हणजे रेक्टमच्या पाठीमागे असतं सॅक्रम म्हणजे लोअर बॅकबोन म्हणजे आपला पाठीचा मणक्यांचा शेवटचा भाग. आता हे बोन आहे याच्यावरती देखील प्रेशर येतं आणि जेव्हा बेबी 8 किंवा 9 महिन्याचा होतो तेव्हा वेट वाढलेलं असतं आणि त्या वेटमुळे तुम्हाला लोअर बॅक पेनचा पण त्रास व्हायला लागतो. तुम्हाला उठणं, बसणं, झोपणं थोडं कठीण व्हायला लागतं आणि अशा वेळेला मग बॅक पेन होत असल्या कारणाने आपण पुन्हा डिस्टर्ब होतो. हा बॅक पेन आता अगेन नॉर्मल आहे. हे नैसर्गिक सिम्पटम आहे प्रेग्नन्सीचं. याला डील कसं करायचं, सिम्पल थिंग आहे. तुम्ही ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट 3 kgचं बाळ तुमच्या गर्भामध्ये सांभाळत आहात. डेफिनेटली कुठेतरी त्याचं प्रेशर या मणक्यांवरती देखील येते आहे. आपण काय करतो, सकाळी उठल्यापासून तर 10-11 वाजेपर्यंत तुमचे कामं चालतात आणि नंतर आपण म्हणतो की आता मी मस्त रेस्ट करेल. असं करायचं नाही. थोडा वेळ काम झालं की थोडा वेळ रेस्ट तुम्हाला करायचा आहे. असं समजा की 1 ते 1.5 तास तुमचं काम झालं की 5 मिनिटाचा का होईना तुम्हाला रेस्ट करायचा आहे, लेटायचं आहे आणि पर्टिक्युलरली लेफ्ट साईडवरती तुम्हाला झोपायचं आहे. त्यावेळेला काय होईल, जेव्हा तुम्ही लेफ्ट साईडवरती झोपणार तर बॅकवरती येणारं प्रेशर कुठेतरी कमी होईल आणि तुम्हाला तिकडे रिलॅक्स वाटेल. ज्या वेळेला तुम्ही रेस्ट करत असाल आणि तरीही देखील तुम्हाला बॅक पेन हा होतोच आहे असं जर असेल तर तुम्हाला आणखी दुसरं एक की बॅक साईडला एक्सटर्नल ॲप्लिकेशन आपण लावू शकतो. जसं ऑइंटमेंट असेल तर ते तुम्ही वरून अप्लाय केलं तरीही चालेल. त्यानंतर जर आपल्याला त्रास होत असेल तर शेकून काढलं तरीही चालेल. त्याने काय होतं की तात्पुरतं जे टेंडॉन्स असतात किंवा ज्या मसल्स असतात ज्याच्यावरती प्रेशर येतं त्या रिलॅक्स होतात आणि तुम्हाला थोडा वेळ का होईना पण बरं वाटतं. हा बॅक पेन सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, हा परमनंट नाही. डिलिव्हरी नंतर आपोआपच हा कमी होणार आहे. त्यामुळे ॲक्सेप्ट करा बॅक पेनला पण आणि
आपण याला अशा पद्धतीने डील करा, एकतर शेकून काढा किंवा तुम्ही एक्सटर्नली काही ऑइंटमेंट वगैरे लावू शकता आणि त्यातल्या त्यात तुम्ही रेस्ट जर केली तर तुम्हाला हा त्रास निश्चितच कमी करता येईल. आता बघा काय होतं की जसं जसं गर्भपिशवी वाढायला लागते, गर्भपिशवी वरपर्यंत येते. साधारण अंबेलिकसच्या वरती जेव्हा गर्भपिशवी येते त्यावेळेला ती प्रेशर क्रिएट करते स्टमकवरती, कारण वरती स्टमक असते. आता स्टमक ही आहे अन्नाची पिशवी. याचं कसं होतं बघा की स्टमक आहे, स्टमकच्या वरती डायफ्राम असते, म्हणजे त्याला खूप जास्त तिकडे फुलता येत नाही. स्टमकची कॅपॅसिटी 1 kg अराउंड फूड कलेक्ट करण्याची असते. आता होतं असं की गर्भपिशवी वरून आली आहे आणि इकडे स्टमकला फुलण्यासाठी जागा कमी पडते आहे. मग स्टमकमध्ये जे फूड असतं त्याची बेअरिंग कॅपॅसिटी पण कमी होते. म्हणून तुम्ही बघा थोडं जर खाल्लं तर तुम्हाला पोट भरल्याचं सेन्सेशन येतं आणि आपण असं म्हणतात की तुम्ही जास्त जेवायला पाहिजे किंवा 1.5 पट तुम्ही खायला पाहिजे. आणि या ठिकाणी असं होतं की 1.5 पट तर नाही, पण जेवढं आधी जेवण होतं ते पण कमी झालं आहे. थोडं खाल्लं की पोट भरल्यासारखं होतं. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला त्रास व्हायला लागतो ॲसिडिटीचा. कारण काय असतं की जे गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट होतं, आपण जे फूड खातो त्याला डायजेस्ट करण्यासाठी ते तर सिक्रेट होणं सुरू आहे. तुम्हाला भूक लागली की ते सिक्रेट होतच आहे, परंतु त्याला जेवढं ते सिक्रेट झालं तेवढं अन्न जर तुम्ही प्रोव्हाइड नाही केलं तर काय होईल, त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी अन्न थोडंसं आलं आणि ज्यूस जास्त सिक्रेट झाला. आता तो ॲसिडिक असतो. तो ॲसिडिक ज्यूस हा त्या स्टमकसाठीच बनलेला असतो, परंतु आता त्याचं प्रमाण जर जास्त झालं आणि फूडची क्वांटिटी जर कमी असेल तर तो ज्यूस एक तर वरती जाईल किंवा खाली जाईल. जेव्हा तो वरती जायला लागतो, इसोफॅगसकडे जेव्हा येतो तुम्हाला छातीमध्ये जळजळ व्हायला लागते. जेव्हा तो खाली इंटेस्टाईनमध्ये जायला लागतो तर तुम्हाला पोटामध्ये आग पडल्यासारखं वाटतं आणि ज्याला आपण म्हणतो ॲसिडिटीचा त्रास देखील तुम्हाला व्हायला लागतो. ॲसिडिटीचा त्रास होणं हे देखील कॉमन सिम्पटम आहे प्रेग्नन्सीचं. आता बघा या ॲसिडिटीला आपण कशा प्रकारे हँडल करायचं आहे. सर्वप्रथम तर पुन्हा ॲसिडिटी होऊ नये यासाठी तुम्हाला तुमचं डाएट व्यवस्थित घ्यायचं आहे. बघा आपण जो डाएट चार्ट बनवला हा खूप विचारपूर्वक असा बनवलेला आहे. दर 1.5 ते 2 तासांनी मी तुम्हाला त्यामध्ये काहीतरी खायला सांगितलं आहे. काय होतं की आपण एकदा फूड घेतलं तर त्याला पचन होण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 तासाचा वेळ लागतो. सपोज आता 1 kg अराउंड आपण फूड घेणार होतो तर इथे आपण थोडं कमी घेतलं आणि त्याला सिक्रेट होणारा 1 kg ज्यूस आता सिक्रेट झालेला आहे, पण थोडा तो वाचला. 1.5 तासामध्ये हे फूड डायजेस्ट होईल आणि पुन्हा या फूडचं डायजेशन झाल्याबरोबर आपण काहीतरी खाल्लेलं असलं की त्या ॲसिडला काम लागून जाईल आणि तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. म्हणून दर 2 तासांनी 1.5 तासांनी काहीतरी खायचं आहे. आपला जो डाएट चार्ट आहे हा व्यवस्थित फॉलो करायचा आहे, तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. आता तुम्ही जर तसं सगळं फॉलो करत आहात आणि तरी देखील तुम्हाला त्रास होतो आहे तर तुम्हाला दूध घेऊन बघायचं आहे. दूध हे ॲसिडिटीला क्षमवणारं असतं. जर तुम्ही दूध घेऊन बघितलं आणि तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास कमी वाटला तर तुम्ही नियमित दूध घ्यायचं आहे.